आज रात्री 10 वाजेपर्यंत भट्टी लावण्याचं काम सुरू ठेवावं लागलं आम्हाला. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सांगतो की आम्हाला आज रात्री 10 वाजेपर्यंत का भट्टी लावण्याचं काम करावं लागलं. व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे विनू सनेसर. स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहीत आहे की काल मी माझा घरचा कूलर आणला होता सालाईत बनवण्यासाठी इलेक्ट्रिशियन काकाकडं. पण आज इलेक्ट्रिशियन काकाचा फोन आला सकाळी की तुमच्या कूलरचे किडनी, लिव्हर, फेफडे पूर्ण खराब झाले आहे आणि त्याला बनवायला लगेच खर्च येईल. मग इलेक्ट्रिशियन काकाला म्हटलं मी, नाही तुम्ही त्याला काही बनवा नको, मला एक नवीन कूलर द्या. मग इलेक्ट्रिशियन काकाकडून या 7,500चा नवीन कूलर घेतला. इलेक्ट्रिशियन काकानं गाडीवर बांधून दिला कूलर. मग कूलर घेऊन आलो मी घरी आल्यानंतर मला जायचं होतं आज कॉलेजला. घरी आलो, तयारी केली, मग आलो मी कॉलेजला. कारण आज मला एक्झाम फॉर्म भरायचा होता कॉलेजला आल्यावर. मग इथून मी एक्झाम फॉर्म भरला. इथं लागले भाऊ आपल्याला 1,300 रुपये. 1,300बद्दल आपल्याला हे 2 कागद भेटले. मग मला घ्यायची होती 4 सेमिस्टरची मार्कशीट, कारण आज माझं फायनल चालू आहे. तर इथून घेतली मी 4 सेमिस्टरची मार्कशीट. मग मी आलो पारसुनीला. इथे विकत होते भाऊ चष्मा, मलाही घ्यायचा होता चष्मा. मग याच्याकडून घेतला मी ना, ह्या कारावाला चष्मा 100 रुपयाचा. भाई 1 रुपया कमी नाही केला यायना. मग चष्मा लावून दुपट्टामधून मी आलो डायरेक्ट घरी. भाई घरी येताना 5 वाजता एवढं पाण्याच्या आभाळ झालं, तुम्ही पाहू शकता. पुरे काळे काळे ढग झाले ते जमावर. तर मग घरून आलो मी भट्ट्यावर, कारण आज आपल्या भट्ट्यावर भट्टी लावण्याचं पण काम सुरू होतं. पण 6 वाजता आपल्या लेबरची झाली सुट्टी भट्टी लावण्यावाल्या. पण 6 वाजता पाण्याचा मोसम लई जास्त झालता, म्हणून 7 वाजतापासून तर 10 वाजतापर्यंत आपल्याला डबल भट्टी लावण्याचं काम सुरू करावं लागलं. आणि इकडे आपला कच्चा माल झाकणं सुरू होऊन. चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की विनू ब्लॉगर पेजला फॉलो करा.